नागपूर येथील दोघांना लुटणाऱ्या टोळीतील 6 जणांना अटक। ॲल्युमिनियम व कॉपर घेण्यासाठी बोलावून लुटला होता 9 लाखांचा ऐवज। ॲल्युमिनियम व कॉपर घेण्यासाठी नागपूर येथील 2 व्यावसायिकांना नांदुरा शिवारात बोलावून लुटमार करणाऱ्या टोळीतील 6 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। नागपूर येथील व्यापारी राजेंद्र कुमार प्रकाशचंद्र अग्रवाल वय वर्षे 55 यांना दलालामार्फत ॲल्युमिनियम व कॉपर घेण्यासाठी नांदुरा येथे बोलवण्यात आले होते। त्यानुसार राजेंद्र कुमार अग्रवाल हे त्यांच्या साळ्याचा मुलगा हर्ष शशिकांत खेमुका याला घेऊन नांदुरा येथे आले होते। यावेळी गोडाऊनवर नेण्याच्या बहाण्याने निमगाव नारखेड शिवारात नेऊन 10 ते 12 जणांनी त्यांच्यावर हल्ला करत अग्रवाल व खेमुका यांच्या गळ्यातील सोन्याचे गोफ, हातातील सोन्याच्या अंगठ्या, महागडे मोबाईल व रोख रकमेसह सुमारे 9 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता। अग्रवाल यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती DYSP विनोद ठाकरे यांनी आज 10 डिसेंबरला पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। सर, काय कारवाई करण्यात आली आहे, काय सांगा? दिनांक 30/9/24 रोजी पोलीस स्टेशन नांदुरा, जिल्हा बुलढाणा येथे फिर्यादी राजेंद्र कुमार अग्रवाल वय 55 वर्ष, धंदा व्यापार, राहणार प्लॉट नंबर 5, जीवनछायानगर रोड, पडोळे हॉस्पिटल समोर, नागपूर यांनी पोलीस स्टेशन नांदुरा येथे रिपोर्ट दिली की नांदुरा येथे ॲल्युमिनियमचा 150 टनचा व कापडचा 50 टनचा माल आहे व तो माल पाहिजे असल्यास संबंधित दलालाचा संपर्क नंबर दिला होता त्या समोरच्या गुन्हेगार लोकांनी। त्याशी संपर्क करायला सांगितला आणि संपर्क करून त्यांना नांदुरा हद्दीमध्ये निमगाव नारखेड ह्या जंगलामध्ये त्यांना बोलावलं आणि अक्षरशः त्यांना धाक दाखवून त्यांच्या अंगावरचे दागिने, त्यांच्याजवळचे चेन, हिऱ्याच्या अंगठ्या, सोन्याची अंगठ्या असा जवळपास 9,10,000 रुपयाचा माल जबरीने त्यांनी छिनून नेला। या गुन्ह्यामध्ये त्यांनी एक आमिष दाखवून, प्रलोभन दाखवून सदरच्या फिर्यादीला त्या नागपूरवरून त्या ठिकाणी बोलावून त्याच्यावर लुटपाट करण्यात आलेली होती। या अशाच पद्धतीचे गुन्हे करणारे लोक करणाऱ्या 4 ते 5 टोळ्या, ज्यामध्ये इतर प्रलोभन दाखवून, नकली नोटा, नकली सोने दाखवून फसवणूक करण्याचे 4 ते 5 टोळ्या या जिल्ह्यामध्ये निष्पन्न झालेल्या आहे। त्यांच्यावर सुद्धा नमूद कायद्याप्रमाणे मोका कारवाई करण्याची प्रक्रिया आमच्याकडून चालू आहे। सदर सर्व गुन्ह्याचा तपास आम्ही माननीय पोलीस अधीक्षक विश्व पानसरे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री अशोक थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः विनोद ठाकरे, उप पोलीस अधिकारी खामगाव हे करीत आहोत। साहेब, आरोपीचं नाव काय आणि कुठलं राहणार आहे? हे नाही विचारतात, हे नाही सांगतात। जे आरोपी अटक केलेले आहेत त्या आरोपी विरुद्ध विविध पोलीस स्टेशनला कुठे गुन्हे दाखल आहेत की? वेगवेगळ्या ठिकाणी दाखल आहे। त्याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला नंतर देण्यात येईल। साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत। बुकिंग सुरू आहेत। पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा। साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा। जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा। श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्यानगरच्या उत्तरेला, इथे बुकिंग सुरू आहेत। ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा। आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक। फोन नंबर 7385 46 66 66। साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा।